काय तुम्हाला होम लोनचा इंटरेस्ट संपूर्ण परत पाहिजे का? म्हणजे जे काही तुम्ही होम लोन काढलंय त्याला जो काही बँकेला तुम्ही इंटरेस्ट भरताय तो 100% तुम्हाला परत पाहिजे का? दुसरी गोष्ट, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पण परत पाहिजे का? आणि जर तुम्हाला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पण परत पाहिजे किंवा नुसता इंटरेस्ट परत पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना वाटतं की आपण जे काही होम लोन भरतोय त्याचा इंटरेस्ट खूप जातो आणि मग ते ओढाताण करत असतात ते रिपे करण्याचं. तिथं रिपे केलं तर तुमचं नुकसान जास्त होईल, पण तुम्ही कंपाऊंडिंगला पैसे टाकून ते जर पैसे रिकवर करण्याचा प्रयत्न केला, ॲड ऑन EMI मध्ये वाढ करण्याऐवजी, मी असं म्हणेल की समजा तुम्ही 50 लाखाचं कर्ज काढलं आणि 50 लाखाचं कर्ज हे बघा इथे दिसतंय आणि समजा 10% आसपास व्याजदर 9.95 पकडलं तर 48,000चा तुम्हाला हप्ता येईल आणि टेंटेटिव्हली 66 लाख रुपये तुमचं इंटरेस्ट जाईल आणि तुम्हाला 1,15,00,000 रुपये 50 लाखाच्या बदल्यात 10% जर इंटरेस्ट काढला तर 20 वर्षात भरायला लागतील. मग अशी जी परिस्थिती आहे, 66 लाख फार मोठी रक्कम दिसते. मग तुम्ही काय करता, 5,000 रुपये ॲड ऑन भरायला सुरुवात करता तुमच्या होम लोनमध्ये, पण तिकडे तुमचं जास्त काही बचत होत नाही किंवा एवढं काही फायदा होत नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजे, 10% 5,000 रुपये इकडं EMI मध्ये वाढ करण्याऐवजी 10% पैशाची SIP केली पाहिजे. साधारणपणे 48,000चे 10% म्हणजे 5,000 रुपये मी जर पकडले तर 5,000 रुपये 20 वर्ष जर 15%नी कंपाऊंड झाले तर 66 लाख रुपये होतील. म्हणजे तुम्ही जो काही इथं 65 लाख रुपये 40,000चा इंटरेस्ट भरताय तो तुमची SIP तुम्ही जर 20 वर्ष शांतीनं भरली 5,000ची तर 66 लाख रुपये रिकवर करून देईल. म्हणजे फक्त तुम्ही ॲड ऑन पेमेंट करताय 12 लाख रुपये आणि त्याचे होते 66 लाख रुपये. आता बरीचशी लोक म्हणतील आता याच्यामध्ये प्रिन्सिपल कुठे आहे, तर तुम्ही टोटल इकडे भरताय होम लोनला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 1,15,00,000 रुपये. जर ते 1,15,00,000 तुम्हाला परत पाहिजेत तर तुम्ही 20% तुमच्या EMIची SIP केली पाहिजे. म्हणजे 10,000 रुपये. जर ही 10,000 रुपये SIP केली 20 वर्षासाठी, 15% तुम्हाला CAGR मिळाला तर तुमच्याकडे 1,32,00,000 रुपये असतील. म्हणजे काय की तुम्ही काय करायचं आहे की घराचं कर्ज ज्या दिवशी नील होईल 10% 20% SIP मध्ये टाकायचं, तर घराचं ज्या दिवशी कर्ज नील होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन जेवढे पैसे घराला प्रिन्सिपल दिले होतं किंवा इंटरेस्ट दिलं होतं डायरेक्ट जाऊन काढून आणायचं आहे. म्हणजे घर तुमचं फ्रीमध्ये किंवा असं म्हणूयात की फार कमी पैशामध्ये झालं, 24 लाखामध्येच झालं. 24 लाखातच ते घर झालं. म्हणजे 50 लाखाचं घर आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 24 लाख रुपयेच तुम्ही वाचले, कारण ते तिकडे भरलेले सगळे पैसे रिकवर येणार आहे तिकडे. हे 24 याच्यामध्ये ते जर मायनस केलं तुमचं 12-15 लाखातच घर होत आहे. ही फार सुंदर कन्सेप्ट आहे. जी लोक ॲड ऑन EMI भरण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांनी थोडंसं मार्केटची व्हॉलॅटिलिटी समजून घेतली आणि प्रॉपर वेनी जर केलं तर मला वाटतं ही आयडिया खूप सुंदरपणे काम करू शकते. खूप सारे लोक वापरत आहेत मार्केटमध्ये, तुम्ही पण नक्की वापरा. ठीक आहे. आणि जर त्या कामी काही मदत लागली तर खाली नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावरती फोन करा आणि जे काही माझे कलिग्ज आहेत त्यांच्याशी बोलून ते करून घ्या. दुसरं, हा व्हिडिओ जे होम लोनवाले आहेत भरण्याचा प्रयत्न करतायत त्या लोकांना नक्की शेअर करा. कारण काय माहिती आहे का, जर तुम्ही हा शेअर केला तर त्यांचं कंपाऊंडिंग 10-20 लाखामध्येच घर होईल. जिथं 20 वर्ष हप्ते भरण्याचा त्रासातनं जेव्हा मुक्त होतील तेव्हा हे रिटायरमेंटला पैसे तुमच्या कामाला येतील किंवा तुमच्या भविष्यात जे काही तुमचे गोल्स आहेत त्यासाठी कामाला येतील. सो डेफिनेटली या ट्रिकचा वापर करा. ट्रिक जर आवडली आहे तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं ॲप्रिशिएशन किंवा कमेंट पाहिजे आणि लाईक शेअर नक्की बनतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.